डी न्यूज मराठी, आपलं शहर आपली बातमी। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशान्वये पोलीस ठाणे निहाय कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या। त्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने कळवण शहरात अवैध सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर व दारूंच्या अड्ड्यांवर छापेमारी करून कारवाई केली आहे। कळवण पोलीस ठाणे हद्दीतील ओतूर रोड परिसरात महालक्ष्मी थिएटर लगत असलेल्या मोकळ्या ठिकाणी सुरू असलेल्या मटका जुगार अड्डा चालवित असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। त्या अनुषंगाने 19 फेब्रुवारी रोजी भाऊसाहेब पगार लक्ष्मीनगर कळवण, दिलीप कारभारी पगार, हनुमान सुपडू डावरे, रामलाल त्र्यंबक शिलावंत, निर्मल उदय जेवरानी सर्व राहणार कळवण, तसेच मंगेश तानाजी पवार राहणार गंगावन कळवण, देवबा दगा पवार राहणार चाचेर कळवण, रामा संभाजी पवार राहणार मानूर कळवण वरीलपैकी भाऊसाहेब पगार यांच्या सांगण्यावरून बाकीच्या आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी मिलन श्रीदेवी व कल्याण नावाचा मटका जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून 39,240 रुपये रोख रक्कम, 56,000 रुपये किमतीचे मोबाईल, 7 लाख रुपये किमतीच्या मोटरसायकली, इतर साहित्य असा एकूण 7,95,240 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुद्ध कळवण पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 46/2025 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तसेच कळवण शहरातील महालक्ष्मी थिएटर लगत असलेल्या ओतूर रोड परिसरात शैलेंद्र किसन कानडे राहणार कळवण हे बेकायदेशीररित्या देशी मद्याची विक्री करताना सापडून आले असून त्यांच्या कब्जातून 13,595 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। त्यांच्या विरोधात कळवण पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कामगिरी वरिष्ठांच्या आदेशान्वये श्रीमती अपराजित अग्निहोत्री, श्रीमती अवदिता शिंदे, निलेश बोडके, सुनील पगारे, राहुल गांगुर्डे, योगेश हेंबाडे, प्रकाश रिकामे, चेतन शेवाडे, नितीन गांगुर्डे या पथकाने उत्कृष्टरित्या कामगिरी पार पाडली। दरम्यान या कारवाईने कळवण तालुक्यातील अवैध धंदे चालविणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत।